बटर गार्लिक प्रॉन्स अगदी फॅन्सी असं नाव वाटतंय ना. पण ही रेसिपी खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटला जायची गरज नाहीये. आपण ही घरीच कशी बनवायची ते बघूया. या रेसिपीसाठी अर्धा किलो कोळंबी सोबत अगदी घरी असलेलं साहित्य आपल्याला लागणार आहे. मी इथे लिस्ट दिलेली आहे स्क्रीनवरती. व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करू शकता. सगळ्यात आधी आपण मॅरिनेशनसाठी प्रॉन्सला थोडंसं मीठ, मिरीपूड आणि थोडासा लिंबाचा रस सोबतच थोडीशी हळद हे घालून आपल्याला साधारण अर्धा तासासाठी हे मॅरिनेशन करून ठेवायचं आहे. मॅरिनेशनसाठी आपल्याला जास्त मीठ घालायची गरज नाही. शिवाय आपण सॉसमध्ये सोया सॉस आणि बटरसुद्धा यूज करणार आहोत. तर त्या गोष्टीची काळजी घेऊन आपल्याला मीठ वापरायचं आहे. मॅरिनेशन झालं की आपल्याला ज्या ह्या टिक्क्यासाठीच्या स्टिक्स मिळतात त्यामध्ये हे असं अगदी हलक्या हाताने लावून घ्यायचे कोळंबी त्याला. या स्टिक्स वापरण्याआधी 10-15 मिनिटं तरी पाण्यामध्ये त्या भिजवून ठेवा. आता कोळंबी भाजण्यासाठी आपल्याला तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती आपल्याला त्या स्टिक्स तयार केलेल्या ठेवून घ्यायचे आहेत. कोळंबी जराशी नाजूक असते तर त्यामुळे त्याला हाताळताना थोडंसं नाजूकपणे हाताळायचं आहे. तव्याला तुमचं चांगलं तेल असलं पाहिजे जेणेकरून ते चिकटणार नाही, किंवा तुम्ही नॉनस्टिकचाच तवा वापरू शकता. याला भाजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. कोळंबी भाजते तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला सॉस बनवून घेऊयात. त्यासाठी मी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे आणि त्यावरती बटर घातलेलं आहे. डिरेक्टली आपल्याला बटर पॅनमध्ये घालायचं नाही जेणेकरून ते जळू नये. आता बटर मेल्ट झालं की आपल्याला त्या लसूण आणि मिरची हे दोन्ही परतून घ्यायचं आहे. त्याचा थोडासा कच्चापणा गेला त्यामध्ये आपल्याला मीठ आणि मिरेपूड घालून घ्यायचं आहे. हे देखील आपल्याला एखादा दुसरा मिनिट परतून त्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि सोबतच आपल्याला आवडीनुसार सोया सॉस आणि अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये सोया सॉस आणि बटर याला सुद्धा थोडासा खारटपणा असतो, त्यामुळे मिठाचं प्रमाण अगदी बेताने घाला आणि चव बघून तुम्ही ॲडजस्ट करा. आणि कोळंबीला सुद्धा जास्त मीठ खपत नाही तर त्या गोष्टीची काळजी घ्या. अगदी थोडीशी चिमूटभर तुम्ही यामध्ये साखर सुद्धा घालू शकता आणि 1 ते 2 मिनिटं परतून हा आपला सॉस सुद्धा तयार आहे. अगदी सोपा आणि चटपट होणारा हा सॉस आहे. एका बाजूला तुम्ही कोळंबी भाजायला ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला हा तुम्ही सॉस बनवू शकता. आपले जे कोळंबी आहेत ते सुद्धा भाजून तयार आहेत. त्यावरती थोडंसं तेल सोडत राहायचं आहे जेणेकरून ते कोरडे होणार नाही. तर अशा पद्धतीने प्लेटिंग करण्यासाठी आपल्याला प्लेटमध्ये हे सगळे कोळंबी काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती तयार केलेला सॉस पसरून घ्यायचा आहे. गार्निशिंगसाठी थोडीशी तुम्ही कोथिंबीर वापरू शकता. तुम्हाला कोळंबी साफ कशी करायची हे माहीत नसेल तर त्यासाठीचा सेपरेट व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही चेकआउट करा. लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड केलेली आहे. तर अशा पद्धतीने अगदी छान फॅन्सी अशी आपली ही स्टार्टरची रेसिपी तयार आहे. तुम्ही सुद्धा घरी ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आणखीन एक अशीच छानशी रेसिपी घेऊन मी तुम्हाला लवकरच भेटणार आहे. तोपर्यंत घरीच बनवा आणि मस्त खा.